एक मोठी बातमी, सोन्याचे भाव गगनाला भिडले असून सोन्याचा भाव हा लाखांच्या घरात गेलाय। 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजेच 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलेलं आहे। लग्न सराईच्या पूर्वीच सोन्याचा आजवरचा उच्चांक समोर आलाय। 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजे 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलंय। अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेल्या व्यापारी युद्धामुळे जागतिक स्तरावर एक सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळलेत। चालू वर्षामध्ये जानेवारीपासून सोन्याच्या दरात 18,710 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे आणि चांदीचा दर हा 99,400 रुपये प्रति किलो झालाय। सातत्याने यूएस आणि चायनाचं जे ट्रेड वॉर सुरू आहे त्याचा परिणाम आहे। सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप वाढते। चायनाने Q1 मध्ये जेवढं सोनं घेतलं होतं तेवढं सोनं त्यांनी या 11 दिवसात घेतलेलं आहे। तर यूएस पण चायनावरती टॅरिफ रेट वाढवते आणि दुसरीकडे चायना त्यांना काही बॅन करून उत्तर देते। सोबतच रिसेशनचा फिअर, सेंट्रल बँक बाईंग्स, इंटरेस्ट रेट कमी व्हायची शक्यता आहे। त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर्स सोन्याला लवकरच 1 लाख वरती घेऊन जातील अशी शक्यता आहे। सोनं खरेदी करण्याची इच्छा होती पण त्याच्या निमेही सोनं खरेदी करावं लागत आहे, कारण का सध्या सोन्याचे भाव अवकाच्या बाहेर होऊन गेलेले आहे। 97,000 पार सोन्याचे भाव झाल्यामुळे जेवढं आम्हाला सोनं घ्यायचं होतं त्याच्या निमे सोनं घ्यावं लागत आहे। आम्ही इथं सोनंच खरेदी करायला आलो होतो, पण सोन्याचे भाव बघून आम्ही एकदम चक्कर होऊन गेलो। आणि ठीक आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे तो त्याची हौस मौस करू शकतो, पण ज्याला सोनं घ्यायचं आहे तो एवढं भाव बघून सोनं घेऊ शकणार नाही।